येऊन आहे भरगच्च महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पॅकेज घेऊन यावं. मेलडीचं चॉकलेट बंद करावं, चॉकलेट वाटणं बंद करावं आणि ठोस काम करावं. पेट्रोल पंप पर पेट्रोल नहीं है, डीजल नहीं है, डीजल के लिए लंबी लंबी कतारें हैं और किसान परेशान है, किसान की समस्या है. और ये दोनों मुद्दों को लेकर देवेंद्र फडणवीस झूठ बोल रहे हैं और देश के पनौती पंतप्रधान नरेंद्र मोदी भी अपनी चुप्पी साधे हुए हैं. आज महाराष्ट्र का आधा मंत्रिमंडल दिल्ली गया है, वो चॉकलेट लेके वापस ना आए तो वो महाराष्ट्र के किसानों के लिए पैकेज के साथ वापस आए, अन्यथा हमको घूमने नहीं देंगे. मोदी सरकार दादर या ठिकाणी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर आता काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहे. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन संपन्न झाले. दादरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरल्याचं पाहायला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते. आणि पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने दादरमध्ये आंदोलन करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.